तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज मी आत्ताच उठलो, ब्रश केला. आता आपण जाऊया. तर गाईज ट्रॅक्टरमध्ये डिझेल संपलं आहे, तर डिझेल घ्यायला आपल्याला जायचं आहे पेट्रोल पंपावर. तर गाईज आपल्याला मळ्यात जायचं आहे डिझेल देण्यासाठी. ट्रॅक्टर मळ्यात लावलेला आहे, तर चला आपण मळ्यात जाऊ. आणि इथं रस्ता पूर्ण उकरून ठेवलाय बघा, हे बघा. तर गाईज फायनली मी आलेलो आहे मळ्यामध्ये. आणि ही बा डिझेलचे कॅन, ही एक आहे, त्यानंतर इकडं दोन आहे. ट्रॅक्टर चालू आहे, काका चालवत आहे, रोटरी करताय गाईज. गाईज एकदम नॉर्मल वरूनच फक्त करताय रोटरी. गाईज हे वावर खूप कडक झालंय, त्याच्यामुळे आहे ना रोटरी खालीच जात नाही. जेवढी खाली जाती तेवढीच होती. तर आता याला आहे ना काहीतरी करावं लागेल, प्रॉपर डबल रोटरी मारावं लागणार आहे. इथं मक्का टाकायची गाईज. तर गाईज इथं कांदे काढलेले आणि आता हे कापतील आणि मार्केटला जाऊन देतील लगेच. तरी पूर्ण इथून तर तिथपर्यंत जेवढे चांगले कांदे झाले ना, मोठे हे बघा असे, तर हे कांदे सगळे मार्केटला जाऊन देणार आहे. कांद्यांच्या शेजारीच आपला गव्हाचा प्लॉट आहे पूर्ण, हे बघा ही हा आहे. त्याच्यानंतर शेजारचा पूर्ण गहू केलेला आहे इकडं. घुसलं काय? मला पतंग सापडला एक, पण तिची अवस्था खूप बेकार झाली. हे बघा, अरे टोकच निघून गेलंय त्याचं. आलं स्कट लागलं होतं ना, तर रक्त निघायला लागलंय. काही नाही, काही छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहत्या. काही रोटरचे 2 नट पडून गेले. हा इथला एक, म्हणजे हा सरसकटच होता पूर्ण, हा डायरेक्ट पडूनच गेला. कुठं पडला काय माहिती. आता हे छोटे 2 नट बसवायचे, हे छोटे. तर काहीच मी डिझेल दिलंय, तर चला आता घरी जातो मी. आणि हे आपले डब्बे, तर चला याला घेऊन आणि इथं गाडी आपली. तर काहीच मक्याचं बी कमी पडलं होतं, त्याच्यामुळं मक्याचं बी घ्यायला आलेलो आहे. 3 पायलं घेतलं याच्यामध्ये आणि आता जाऊ देण्यासाठी. तर काहीच फायनली बी दिलंय, तर आता मी घरी चाललोय. 3 पायला बी होतं, 3च्या 3 दिलं. गाईस पेरणी यंत्र मध्ये लावायचं आहे, ट्रॅक्टर घेऊन भाऊ आलेला आहे. तर ही गाडी बाहेर काढायची आपल्याला, ही गाडी बाहेर घेऊ आणि इथं पेरणी यंत्र लावायचं याच्या शेजारीच इथं. येऊ दे बस.
पण पेरणी यंत्र मध्ये लावून दिलंय, सगळं मध्ये लावलंय. पेरणी यंत्र, रोटरी, बाकी केनी सगळं मध्ये लावलेलं आहे. आता याचं काम पण नाही माळ्यामध्ये, त्याच्यामुळे त्याला चाळीतच सगळं लावून दिलं.